सूर्य पूर्वेलाच का उगवतो, एका दिवशी पश्चिमेकडून उगवला त्याला काय होतंय? बरीच असतात अशी, काय घेणं देणं नसतं. मला एकानं प्रश्न विचारला कीर्तन झाल्यावर, काय म्हणले किती सुंदर कीर्तन केलं महाराज तुम्ही, तुम्हाला काय रामायण माहित आहे का? म्हणलं आहे की बाबा, जरा जरा माहित आहे, लय माहित नाही. वा 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 वा. मग म्हणले महाराज एवढं तुम्हाला ज्ञान आहे, एक सांगा बरं, रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? काय बोंबलायचं आता, मला बी कळायचं बंद झालं. मी म्हटलेलं का अवघड झालं. बरं अशा वेळेला शिराज सवासेवर व्हायला लागतं. मी म्हटलं काय म्हणला तुम्ही? काय नाही म्हणले, रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? मी म्हणलं श्रुतिका आनंदी. तुला दंडवतच घातलं, मला मागचा पुढचा विचारच केला नाही, काय चौकशीच केली नाही. दर्शन घेतलं, हो, कानाला हात लावून निघून गेलं. माझ्या विरोधाची 5-6 नामदारक होती. ते म्हणले दादा एवढं कसं होतं मला माहित. मी म्हटलं मला कुठं माहित आहे? अहो मग त्याला कसं सांगितलं तुम्ही? त्याला तरी कुठं माहित आहे? अशी बद्ध भेटत्यात, काय करायचं मग, शेरा सवाशेर व्हावं लागतं. अशा पुढं एक जण तर्कशास्त्राची डिग्री घेतलेला होता, फिलॉसॉफी घेतली होती त्यानं, आणि इतका त्याला ज्ञानाचा गर्व होता. लोड शेडिंगचा काळ होता. एसटीतून खाली उतरला आणि गावाकडे चालत यायला लागला, आणि रस्त्यानं चालत असताना त्याचा पाय भरला. पाय कशानं भरला कुणास ठाऊक, पण पाय भरला म्हटलं बरोबर. ह्यानं काय केलं माहिती का, पाय कशानं भरला असावा? तुला काय करायचं भरू दे की, पाय ते बघून घेतील. उजेडात गेले बघ कशानं भरलाय. छे डिग्री घेतलं का उगीच, आत्ता सोक्ष मोक्ष म्हणून त्यानं भरका पाय वर घेतला आणि हातात घेतलं. ते ओलं लागलं जरा. आता ओलं लागले हातात घेण्यापर्यंत तुझी मजल गेली, बाद झालं, नकोले तर्क लावू. छे उगी डिग्री घेतले का, आत्ता सोक्ष मोक्ष, आत्ताच तर्क लावला पाहिजे. म्हणून त्यानं नेलं नाकाकडे नेला. तुम्ही का असताय मला काही कळत नाही. मी सांगितलं का कशानं भरलाय? नाकाकडे नेलं. योगायोगानं त्याला झाली होती सर्दी, वास बी येईना. आता बाद झालं, नाकापर्यंत नेलंस तू, लयच तर्क लागलाय तुझा. छे ओके डिग्री घेतले का, सोक्ष मोक्ष आत्ताच झाला पाहिजे. आता काय पुढचं करून दाखवू? तार्किकाचं सांगतोय मी, लय तर्क लावू नये. परमात्म्याबद्दल तर्क लावूच नये. लेकराचा आईवर जेवढा विश्वास आहे ना, तेवढा देवावर विश्वास पाहिजे. 8 64 घरं असतात एका पुठ्ठ्यावरती. काळी पांढरी नावाची 64 घरं असतात. पहिल्या रांगेत राजा असतो, वजीर असतो, उंट असतो, घोडा असतो आणि हत्ती असतो पहिल्या रांगेत. दुसऱ्या रांगेत कोण असतात? प्यादी. बरोबर आहे. उंटाची चाल कशी? तिरकी. हत्तीची चाल सरळ. घोड्याची चाल 2.5 घरं. वजीराची चाल, घोड्याची चाल सोडून कसा बी. ह्या चाली त्या खेळातल्या नाही आहेत, ह्या चाली तुमच्या आमच्या आहेत. लय चालीचा आहे आम्ही. कोण सरळ चालीचा आहे, कोण तिरक्या चालीचा आहे, कोण खेकड्याच्या चालीचा आहे. बुद्धिबळातल्या चालीना तुमच्या आमच्या चाली बघूनच नेमलेले आहेत. आणि हो बुद्धिबळाचा खेळ राजकारणात लय चालतो. बुद्धिबळ खेळणाऱ्याने मला प्रश्न आहे, त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा कधी मरतो का? मरतो का राजा कधी? तो चेकमेट होईल पण मरत. आणि चुकून जर मारायचा प्रसंग राजावर आला तर तो प्याद्याला मारील, पण आपण मारणार नाही. कळलं का प्याद्यानो? लय भारी खेळ चाललाय वा. सगळीकडे बुद्धिबळाचाच खेळ आहे, काय पर्यायच नाही. आणि बीड मध्ये चालले ना, बुद्धिबळाचाच खेळ चालू आहे. खूप अवघड आहे. तर सगळ्यांना माहित आहे हो दोषी कोण आहे, पण तो राजा चेकमेटच होईना, मरण बी मरतेच प्यादीच. खालचाळीच्या गोदावरीच्या रामूनं गड आला पण सिंह गेला या नाटकामध्ये छत्रपती शिवबांची भूमिका केली. मावळ मराठ्यानो, आपण मूठभर जर रेसलो तर यौवनाची दाणा दाण उडू. हर हर महादेव. कोणी भूमिका केली? औजी बाबा. खालचाळीच्या गोदावरीच्या रामूनं छत्रपतीची भूमिका केली. 3 तासाचं नाटक केलं. गड आला पण सिंह गेला. 3 तासाचं नाटक संपलं. त्या रामूनं सगळा जिरे टोप, हो चुस्त पायजमा सगळं काढून ठेवलं स्टेजवर. आणि तो निघून गेला. पोशाख भूमिका करील ते, पोशाख भूमिका करील का? पोशाखामध्ये जो वास करणार आहे तोच गायब झाला. तसं समोर जे कीर्तन चाललंय ना, बाळकृष्ण दादा वसंत गडकरी यांचं चाललंय, पण याच्यातला सोंगाड्या निघून गेला की हे सोंग भिंतीबरोबरच. माझं बोलणं कळते का? हे सोंग भिंतीबरोबरच. का सोंगाड्या महत्वाचं आहे. हे टाळकऱ्यात तोच उभा आहे, ऐकणाऱ्यामध्ये तोच आहे. सोंगाड्या आहे, तो सोंगाड्या एक आहे, तो देवांचा देव आहे. हे ज्ञानोबरांची विवेकी दृष्टी लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत ही विवेकी दृष्टी प्राप्त होत नाही, तोपर्यंत परमार्थ साध्य होणार नाही. देवळातच देव आहे जर अडून बसलो आम्ही ना, तर बाप जन्मात तो सापडणार नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो, मग देवळात का उभा केलाय?
का उभा केलाय त्याच्या पाठीमागचं कारण आहे. देवळात उभा केलाय तो अव्यक्त कळावा म्हणून. एक म्हातारी आपलं सौभाग्याचं लेणं हुडकत होती. अंगणात हुडकत होती अशी. एक तरुणी आली, म्हणली आजी काय शोधताय? आजी म्हणली बाई ग माझं सौभाग्याचं लेणं हरवले ते शोधते. कसं होतं का आजी ते लेणं? आजी म्हणली असतं तर दाखवलं नसतं का, हरवलंय म्हणून शोधते. तरुणी म्हणली मग मला जर शोधायचं असेल तर मग मी कशी शोधू? हा तुला जर शोधायचं असेल तर कसं आहे त्याचं प्रतीक मी तुला दाखवते. म्हणून आजी गवताच्या म्हणजे शेताच्या बांधावर गेली. गवताच्या 4 पिवळ्या काड्या उपटल्या वाळलेल्या. त्या गवताला स्वतःभोवती पीळ दिला आणि तो पीळ दिलेल्या गवताचं पुन्हा हाताभोवती पीळ दिला. जेवढ्या आकाराची बांगडी होती हरवलेली सोन्याची तेवढ्याच आकाराची बांगडी निर्माण केली. रंग तोच, आकार तोच, पीळ तोच. आणि तो गोल करून त्या तरुणीला सांगितलं बाई ग माझी जी हरवलेली वस्तू आहे ना ती अशी आहे, याच रंगाची आहे, याच पिळाची आणि एवढीच आहे. ह्याला बघ आणि जे हरवले त्याला शोध. माझं बोलणं कळते का? तसं विठेवर उभा केलाय, रामेश्वरात उभा केलाय, अयोध्येत उभा केलाय, काशीमध्ये उभा केलाय, सगळीकडे उभा केलाय. त्याला बघ आणि जो हरवलाय त्याला शोध. कळलं का नाही? फळ्यावरती म काढला गुरुजींनी. बालवाडीचीच पोरं होती. फळ्यावरती म काढला आणि मुलांना विचारलं मुलांना हे काय आहे? मुलं म्हटली कुणास ठाऊक, कारण अक्षर ओळखच नव्हती त्यांना. मुलांना कळावं म्हणून गुरुजींनी काय केलं माहिती का, त्याच्या शेजारी मक्याचं कणीस काढलं. आणि विचारलं मुलांना हे काय आहे? मुलं म्हटली गुरुजी मक्याचं कणीस आहे, आमच्या शेतात येतं की. मक्याचं कणीस शेतात बघितल्यामुळं पोरांनी लगेच ओळखलं. गुरुजी म्हणले मक्याचं कणीस आहे. गुरुजी म्हणले बाळानो शेजारी जे म काढले ना त्याचा अर्थ तोच आहे. मका मक्याचं कणीस बघ आणि मला लक्षात ठेव. पोरं म्हणली बरं. थोड्या वेळानं गुरुजींनी काय केलं, मक्याचं कणीस पुसलं आणि विचारलं आता काय आहे? पोरं म्हणली कुणास ठाऊक. अरे बाळानो मगाशीच तुम्हाला सांगितलं म म्हणजे मका. पोरं म्हणले मग मक्याचं कणीस काढा, त्याशिवाय आमच्या म लक्षात येणार नाही. आपण कार्टीच आहोत, आपण देखील तसंच आहोत. आम्हाला देवळात उभा केल्याशिवाय तो अव्यक्त कळेना, म्हणून तो देवळात उभा केलेला आहे. तिथंच आहे म्हणून आडून बसाल तर अवघड होईल. आणि थोडंसं स्पष्ट आणि परखड बोलू, आम्ही देवळातच आहे म्हणून देवळावर इतकी खर्च करायला लागलो, इतर ठिकाणी आमचं लक्षच जाईना. आमच्या या द्वैतामुळं झालं काय माहितीये का, देवादेवात वाटण्या झाल्या. त्या अव्यक्ताचा दृष्टिकोन आमच्यात मध्ये नाहीच आहे, तो विवेक दृष्टिकोन आमच्यामध्ये नाहीच आहे. या सगळ्यांचं सोंग घेणारा तो आहे. मर्याय असेल, भावकाय असेल, सटवाई असेल, रेणुका असेल, यल्लम्मा असेल, कुणीही असेल, ह्या सगळ्यांचं सोंग घेणारा तो आहे. जोपर्यंत तो लक्षात येत नाही तोपर्यंत आमची भांडणं मिटत नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, फक्त आपल्या धर्मापुरतं नाहीये. मस्जिद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल, ही सगळी वेगवेगळ्या धर्माची जी वास्तू निर्माण झालीत ना, या वास्तूच सुद्धा द्वैत आहे. बरोबर आहे ना? त्या अव्यक्ताच्या प्राप्तीकरता धर्म निर्माण झाले. तुम्हाला मला ठराविक धर्म माहित आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन. पण या पृथ्वी तलावरती एकूण धर्म किती आहेत माहित आहे? 3000 धर्म आहेत.
बरे धर्म निर्माण का झाले? त्याच्या प्राप्तीकरता, बरोबर, त्याच्या प्राप्तीकरता धर्म निर्माण झाले. पण धर्म निर्माण करण्याने काय केलं माहिती आहे का? आपला पोशाख वेगळा केला, विचार वेगळे केले, मंत्र वेगळे केले, आहार वेगळा केला, उच्चार वेगळा केला, चालचलन वेगळं केलं. बस. प्रत्येक धर्माने वेगवेगळे मार्ग मांडले, प्रत्येक धर्माने वेगवेगळे विचार मांडले. त्या अव्यक्ताला समजण्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे, तो म्हणजे भाव. आणि तोच भाव कमी पडला आणि द्वैत वाढलं, अहंकार माजला, ज्ञानाचीच प्रौढी प्रत्येकजण मिरवू लागला. आणि माझाच संप्रदाय, माझाच धर्म, माझाच वर्ण, माझाच जात कशी श्रेष्ठ आहे हे प्रत्येकजण सांगायला लागलं. एक दृष्टांत देतो. पुण्यासारखं मोठं शहर होतं. त्या शहरामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळीच गुण्यागोविंदानं राहत होती. पुढच्या तोंडाला असणारी चार बुद्धिजीवी एकत्र आली, म्हणली आपण एक काम करूया, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना करावी भगवंताची, त्याचं भजन करावं, त्याचं चिंतन करावं, म्हणून एक छान वास्तू बांधूया. म्हणून त्याने एक वास्तू बांधली आणि त्याला मंदिर असं नाव दिलं. मंदिरासारखं छान स्ट्रक्चर उभं केलं, त्याला मंदिर असं नाव दिलं. चला म्हणले आता सगळीच जाऊन प्रार्थना करू. त्या मंदिरामध्ये हिंदू सोडून कुणी जाईना. ते म्हणले हिंदूंचा आहे, आमचा काय संबंध नाही, ते मंदिर आणि हिंदू बघून घेतील. पुढच्या विचाराची जी मंडळ होती, अरे म्हणले एवढं प्रयास केला, एवढं खर्च केला, काय उपयोग झाला? म्हणले पाडा मंदिर. मंदिर पाडलं. मस्जिद बांधा. मस्जिद बांधली, आलिशान मोठीच्या मोठी मस्जिद बांधली संगमरवरी दगडाची. चला म्हणले आता सगळी जाऊ. मुस्लिम बांधव सोडून कुणी जायला तयार नाही. ते म्हणले आमचं नाही, ते मुसलमानाचं आहे, मस्जिद आणि मुसलमान ते बघून घेतलं, आम्हाला काय घेणं देणं त्याचं. पुढच्या विचाराचे म्हणले अरे एवढा खर्च करून मस्जिद बांधली, उपयोग नाही, पाडा म्हणले. ते गुरुद्वारा बांधला. गुरुद्वारा बांधलं, शीख बांधव सोडून कुणी जाईना. म्हणले गुरुद्वारा पाडा, चर्च बांधा, आलिशान मोठ्याच्या मोठं चर्च बांधलं, करोडो रुपये खर्च करून. आता म्हणले चला सगळी जाऊ. ख्रिश्चन बांधव सोडून कुणी जाईना. बाकीचे म्हणले ते ख्रिश्चनाच आहे, ते चर्च आणि ख्रिश्चन बघून घेतील. ह्या पुढच्या विचाराच्या व्यक्तींनी काय केलं माहिती आहे का? म्हणजे सगळंच राहू द्या. त्यांनी बांधले एक आलिशान हॉटेल. सगळीच गेली. माझं बोलणं कळते का? ज्यावेळेला तुम्ही पर्टिक्युलर ठब्बा लावता ना, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हा संप्रदाय, तो संप्रदाय, हा वर्ण, तो वर्ण, ही जात, ती जात, त्याच्या प्राप्तीकरता कशाचीही गरज नाही, एका भावाची गरज आहे, हे बाजूला ठेवलं. आणि आमच्या प्रौढीसाठी, आमच्या अहंकारापायी, आमच्या मोठेपणासाठी अवडंबर उभं केलं. मिळाला का तो? ज्याला ज्याला मिळालाय त्यानं केवढ्या मोठ्या वास्तू बांधल्या समजून सांगा बरं. बांधल्यात का वास्तू? नाही. का? मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माझा भक्त जिथं माझ्या अंतःकरणापासून भावयुक्त अंतःकरणानं माझं भजन करतो तिथं मी उभा आहे. माझा भक्त वाळवंटात असेल, जंगलात असेल, व्यापारात असेल, व्यवसायात असेल, कुठेही असेल, तो जर मला अंतःकरणापासून हाक मारत असेल तर मी तिथं आहे. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून त्याला प्राप्त करण्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे, तो म्हणजे भाव. आणि जोपर्यंत आमच्यामध्ये मुमुक्षत्व येत नाही तोपर्यंत तो प्राप्त होत नाही. समजून घ्या माझं बोलणं. समाजामध्ये 3 प्रकार आहेत प्रामुख्यानं. पहिला आहे तो बद्ध. आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो आपण बघूया जरा प्रॅक्टिकल. पहिला आहे तो बद्ध, दुसरा आहे तो जिज्ञासू, तिसरा आहे तो मुमुक्षू. बद्ध म्हणजे काय? बद्धाची व्याख्या हरिपाठामध्ये ज्ञानोबाने सोपी केलेली आहे. सायासे करसी प्रपंच दिन निशी. हो,
डबकातल्या बेडकाला वाटतं हेच माझं विश्व आहे, ह्याच्या पलीकडे विश्वच नाही. तसं प्रापंचिकाला वाटतं हेच माझं विश्व आहे, दुसरं विश्वच नाही. अशी जे वावरतात ना त्याला बद्ध म्हणतात. बरं, बद्ध प्रश्न विचारतात की नाही असं नाही, उत्सुकता असते उत्सुकता. अगदीच प्रश्न तर विचारतात, पण उत्तराची अपेक्षा ठेवत नाहीत. मिळालं उत्तर मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, काय घेणं देणं नसतं. बरं, प्रश्न बी असे विचारतात असंबंध, घेणं देणं नाही. काय प्रश्न विचारतात? काय म्हणले महाराज, झाडाचा रंग हिरवा का तेवढं सांगा. आता काय सांगायचं याला? काय म्हणले डांबर काळं का? सूर्य पूर्वेलाच का उगवतो, एका दिवशी पश्चिमेकडून उगवला त्याला काय होतंय? बरीच असतात अशी, काय घेणं देणं नसतं. मला एकानं प्रश्न विचारला कीर्तन झाल्यावर, काय म्हणले किती सुंदर कीर्तन केलं महाराज तुम्ही, तुम्हाला काय रामायण माहित आहे का? म्हणलं आहे की बाबा, जरा जरा माहित आहे, लय माहित नाही, पण आपल्या एक गोष्टी सांगण्यापुरतं माहित आहे. म्हणजे राम आहे, लक्ष्मण, सीता, हनुमंत, रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, एवढे आपले ठराविक पात्र माहीत आहेत. लय काय आपल्याला माहीत नाही, आपलं कीर्तनापुरतं. वा 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 वा. मग म्हणले महाराज एवढं तुम्हाला ज्ञान आहे, एक सांगा बरं, हो रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? काय बोंबलायचं आता, मला बी कळायचं बंद झालं. मी म्हटलेलं का अवघड झालं आता. बरं, अशा वेळेला शेरात सव्वाशेर व्हायला लागतं. मी म्हटलं काय म्हणला तुम्ही? काय नाही म्हणले, रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? मी म्हणलं श्रुतिका आनंदी. तुला दंडवतच घातलं मला, मागचा पुढचा विचारच केला नाही, काय चौकशीच केली नाही. दर्शन घेतलं, हो कानाला हात लावून निघून गेलं. माझ्या विरोधाची 5-6 नामदारक होती. ते म्हणले दादा एवढं कसं तुम्हाला माहीत? मी म्हटलं मला कुठं माहीत आहे? अहो मग त्याला कसं सांगितलं तुम्ही? त्याला तरी कुठं माहीत आहे? अशी बद्ध भेटत्यात, काय करायचं मग? शेरा सव्वाशेर व्हावं लागतं अशा पुढं. दुसरा आहे तो जिज्ञासू. जिज्ञासू या शब्दामध्येच अर्थ लपलाय. जिज्ञासू म्हणजे जीवनामध्ये ज्ञानाची आस लावून जी जगतात, हो त्यांना जिज्ञासू म्हणतात. बरं, ज्ञान कुणासाठी, कशासाठी, काय घेणं देणं नाही. फक्त ज्ञान साठवणं, बुद्धीचं समाधान करणं, हो आणि दिसल त्याला धरायचं आणि ज्ञान पाजळायचं, अशी भेटतात. हो, डिग्री घेतलेली, लई शिकलेली, त्यांना असं वाटतं एवढं शिकलो खरं आमचं कुणीतरी ऐकावं, मग धरत्यात, ऐका आमचं, अशी लय भेटतात मला. त्यांचा उद्देश जे ज्ञान प्राप्त केले ते ज्ञानाचा उपभोग घेता आला पाहिजे अनुभवाच्या माध्यमानं. अशा जिज्ञासूंसाठी तुकोबऱ्यांचं गोड म्हणणं आहे, अशी जीव म्हणजे कोण आहेत माहिती आहे का? ती गाढवाच्या पाठीवर 5 पक्वान्नाचं ओझं टाकले, पण गाढवाला खायचा अधिकार नाही, खाणारी दुसरीच. तसं ज्ञानाचं ओझं पाठीवर घ्यायचं, नुसतं हिंडायचं, पण खाण्याचा अधिकारच नाही. याला म्हणायचं जिज्ञासू. तिसरा जो वर्ग आहे तो मुमुक्षु वर्ग आहे. मुमुक्षुकडं ना संदेह, ना संशय, ना भ्रम, ना तर्क, एकच गोष्ट असते त्या मुमुक्षुकडं, समर्पण. मनाचं कान करून ऐका. मुमुक्षुत्व का पाहिजे हे सांगतोय, काही नाही. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम सहज हृदय आला. हो, सर्व कर्मे झाली ब्रह्मार्पण, ऐसे ऐकून निवती साधूजन, जन नोहे अवघाची जनार्दन, एका जनार्दनी बाणाली निज खुण. ही जी अनुभूती ती मुमुक्षत्वाची आहे. आणि मुमुक्षु काय करतो माहिती आहे का? बुद्धीनं कधी व्यवहार करत नाही. मुमुक्षुत्व व्यवहार करतो तो हृदयानं. कारण सांगतो, बुद्धी तर्क लावते, बुद्धीमध्ये संदेह आहे, बुद्धीमध्ये संशय आहे. नक्की देव आहे का? एवढं मरमर मरायचं, खपखप खपायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, जेवणावळ्या घालायच्या, हे करायचं ते करायचं, एवढं सगळं करून बी जर भेटला तर बरं, नाही भेटला तर करायचं काय? पैसा वाया. हो नाही, नक्की आहे का? वेळ वाया घालवण्यापेक्षा आपलं न भजन केलं बरं. तर्क. आणि नक्की तोच आहे का?
तर्क. एक तार्किकाचं उदाहरण देतो. म्हणजे तर्कानं परमार्थ करणारे जे आहे, तर्क लावून बुद्धीनं, लक्षात आलं का, हो, संशय ठेवून संदेह ठेवून, त्यांच्या हाताला देव लागत नाही, त्यांच्या हाताला वेगळंच काहीतरी लागतं. कारण परमार्थामध्ये विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. मी मगाशी सांगितलं, हो, भक्तीचा जन्म हा हृदयातून होत असतो आणि भक्ती ही अकारण प्रेम करते. कारण कुठलंच नसतं प्रेमाला. परमात्म्यावर प्रेम करताना हृदय हे अकारण प्रेम करत असतं. देव काळा आहे का गोरा आहे, उंच आहे की नीचे, लहान आहे का मोठा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, काही घेणं देणं नाही. तो देव आहे, माझा विश्वास तुझ्यावर आहे, संपला विषय. ना तर्क, ना मागणी, ना अटी, ना काही नाही त्या हृदयाजवळ. मुमुक्षु तो त्या माध्यमाने जात असतो, तार्किक मात्र वेगळ्या दृष्टीने जात असतो. एक जण तर्कशास्त्राची डिग्री घेतलेला होता, फिलॉसॉफी घेतली होती त्यानं, आणि इतका त्याला ज्ञानाचा गर्व होता. तर्कशास्त्र घेऊन त्यानं डिग्री घेतली होती, ग्रॅज्युएट झाला होता. लोड शेडिंगचा काळ होता. इष्टीतून खाली उतरला आणि गावाकडे चालत यायला लागला. रात्रीची वेळ होती, अंधार पडलेला होता, लोड शेडिंग असल्यामुळे दिवे बंद होते आणि रस्त्यानं चालत असताना त्याचा पाय भरला. पाय कशानं भरला कुणास ठाऊक, पण पाय भरला. आणि हा पाय भरला म्हटल्याबरोबर ह्यानं काय केलं माहिती का, पाय कशानं भरला असावा, तुला काय करायचं भरू दे की पाय ते बघून घेतील, उजेडात गेले बघ कशानं भरलाय. छे छे, डिग्री घेतलं का उगीच, आत्ता सोक्ष मोक्ष. म्हणून त्यानं भरका पाय वर घेतला आणि हातात घेतलं. ते ओलं लागलं जरा. आता ओलं लागले, हातात घेण्यापर्यंत तुझी मजल गेली, बाद झालं, नकोले तर्क लावू. छे छे, उगी डिग्री घेतले का, आत्ता सोक्ष मोक्ष. ज्ञान्यांचं सांगतोय बरं का मी, म्हणजे जिज्ञासूंचं सांगतोय. बुद्धीनं तर्क लावणारी. आत्ताच तर्क लावला पाहिजे म्हणून त्याने नेलं नाकाकडं. हात कुठं नेला, नाकाकडं नेला. तुम्ही का हसताय मला काही कळत नाही. याचा अर्थ तुम्ही बी तर्क लावलाय. मी सांगितलं का कशानं भरलाय, तरी बी तुम्ही बरोबर तर्क लावलाय. नाकाकडं नेलं, योगायोगानं त्याला झाली होती सर्दी, वास बी येईना. आता बाद झालं, नाकापर्यंत नेलंस तू, लयच तर्क लागलाय तुझा. छे छे, ओके डिग्री घेतले का, सोक्ष मोक्ष आत्ताच झाला पाहिजे. आता काय पुढचं करून दाखवू. तार्किकाचं सांगतोय मी, लय तर्क लावू नये. परमात्म्याबद्दल तर्क लावूच नये. लेकराचा आईवर जेवढा विश्वास आहे ना, तेवढा देवावर विश्वास पाहिजे. भूमिका समजून घ्या. गुरुजींनी लहान मुलाला प्रश्न दिले 2 घरनं सोडवून आणायला. जावा घरी, आणि खात्री आणि विश्वास यातला फरक घेऊन या. उद्या येताना खात्री आणि विश्वास यातला फरक घेऊन या. ती मुलं गेली, त्यांना काय खात्री विश्वास काय माहित आहे. त्याने आपलं लिहून घेतलं पाठीवर, वहीवरून गेली घरी. आईला म्हणले, आई ग, गुरुजींनी 2 प्रश्न विचारायला सांगितले, म्हणजे त्याची उत्तरच मागितलीत. आई म्हणली, काय प्रश्न आहेत बघू जरा. तर वहीतलेलं होतं, खात्री म्हणजे काय आणि विश्वास म्हणजे काय. आई सांग, खात्री म्हणजे काय आणि विश्वास म्हणजे काय. आईनं थोडा विचार केला आणि म्हणली, बाळा, मी तुझी आई आहे ही तुझी खात्री आहे. कारण 9 महिने माझ्या पोटात वाढलायस, जन्माला आल्याबरोबर माझ्या स्तनाला बिलगलायस, माझ्या चमड्याचा वास, माझ्या दुधाचा वास तुला माहीत आहे नाही का. जन्माला आल्याबरोबर तुम्हाला बिलगलास, माझ्या दुधाचा वास, चमड्याचा वास तुला माहीत आहे. मी तुझी आई आहे ही तुझी खात्री आहे. तेवढ्यात बाप आला. त्या बापाकडे बोट करून आईनं सांगितलं, बाबा रे, हा तुझा बाप आहे, हा तुझा विश्वास आहे. कळला का. आई ज्या वेळेला एखाद्या पुरुषाकडे बोट करून सांगते हा तुझा बाप आहे, डोळं झाकून आम्ही जर विश्वास ठेवत असू, तर संतांनी सांगितलं परमात्म्यावर आम्ही डोळं झाकून का विश्वास ठेवत नाही.
संत आपले मायबाप आहेत, भूमिका समजून घ्या. त्यांनी सांगितलेला तोच परमात्मा सत्य मानला पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. देवावर जर तर्क लावत बसला तर भाई असं काहीतरी हाताला लागतं. भूमिका समजून घ्या. एक जण तर्कशास्त्राची डिग्री घेऊन अभ्यासाला निघाला. पुढच्या शिक्षणाला हातात दप्तर बिप्तर होती आणि निघालं जंगलात. म्हटलं जाऊन अभ्यास करायचा जंगलात. हे जंगलात गेलं. हो, मे महिन्याचे दिवस होते. सगळा पाला झडलेला, जिकडं बघील तिकडं शुष्क, पाण्याचा पत्ता नाही. आणि हे नेमकं हे जंगलाच्या मध्यभागी गेलं आणि ह्याला लागली तहान. आता हे पाणी शोधायला लागलं. पाणी शोधता शोधता काय झालं माहिती काय, जंगलामध्ये राहणारं बिल्लाचं पोरगं होतं. त्या बिल्लाच्या पोरानं उडी मारली त्यांच्यासमोर. एकच लंगूट होतं, बाकी सगळं काळंकुट. काय शिक्षण नाही, काय नाही, काय नाही, जगावं कसं हे बी माहीत नाही. हो, आचार विचार घेणं देणं ज्ञान बिन काही नाही. पटकती उभं राहिलं. म्हणले साहेब इकडं कुणीकडं आलाय? काय नाही बाबा, म्हणले तर्कशास्त्राचा अभ्यास करायला आलोय. हो, पण तहान लागली, कडकडून पाणी पाहिजे. तो म्हणला मला बी तहान लागल्या, चला दोघं बी पाणी हुडकूया. मला सांगायचं काय, तहान ज्ञानाला बी लागते आणि अज्ञानाला बी तहान लागते. तसं भक्तीची तहान ही सगळ्यांनाच लागते. पण तर्क ठेवून जर भक्ती करायला गेला तर काय होतं ते पुढं सांगतो. दोघंही पाणी शोधायला गेली. पाणी शोधता 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 दूरवर एक हिरवं झाड दिसलं. ते आदिवासीचं पोरगं म्हणलं साहेब मला वाटते त्या झाडाखाली पाणी असावं. किंवा म्हणला तुला रे कसं माहीत, मी तर्कशास्त्राची डिग्री घ्यायला आलोय, म्हणले अभ्यास केलाय आणि तू बरोबर सांगतोयस तिथं पाणी असावं. अहो म्हणजे साहजिक आहे, सगळी झाडं वाळलीत, तेवढंच झाड हिरवं आहे, म्हणजे पाणी तिथं असावं. डिग्री कोण घ्यायला गेले? तर्क लावला कोणी? त्या झाडाजवळ गेले तर झाडाजवळ त्या पालापाचोळा, त्या झाडाखाली पालापाचोळा पडलेला होता. पोरगं गेलं, पटपट पटपट पाचोळा बाजूला केला तर पाहतो तर पाण्याचा झरा. पाण्याचा झरा दिसला. झरा दिसल्याबरोबर पाण्याच्या वर आलेली घाण त्या मुलानं बाजूला केली आणि गटा 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 पाणी पिऊन टाकलं. छान. पोरगं म्हणलं साहेब तुमच्या घरातल्या फ्रीजपेक्षा गार पाणी आहे, प्या. म्हणले सुंदर पाणी आहे, मस्त, तहान जाते, म्हणले प्या. हे तिथं गेलं, तर्क लावला. पाणी कुठनं आलं असावं, किती दिवसापूर्वीच असावं, कुठले कुठले केमिकल मिसळलेले असावेत, किती खोल असावं. तर्क किती खोल आहे म्हणून हात मागं घेतला आणि पाण्यात हात घातला. जसा पाण्यात हात घातला तसा खालचा गाळ गाळ वरती आलं आणि पाणी झालं गडूळ. गाळ वरती आलं पाणी गडूळ झालं. हे म्हणते अरे 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 अरे, म्हणले अवघड झालं, म्हणले पाणी गडूळ झालं, आता मी पाणी कसा पिऊ? पोरगं म्हणलं 150 तुला कुणी हात घालायला सांगितलं होतं? तर्क लावायला गेलेच बस बोंबलत. परमार्थामध्ये हो भेद, द्वैत, शंका, कुशंका, संदेह, संशय हे ठेवून चालत नाही. एकच गोष्ट करावी लागते, ती कोणती? मुमुक्षत्व. कारण त्याच्याबद्दल तर्क वितर्काने काय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, मी मगाशी सांगितलं 3000 ग्रंथ, 3000 धर्म आहेत. त्याचे पोट धर्म किती आहेत माहिती आहे गावजी बाबा? 3 लाख. आणि या जगतामध्ये ग्रंथ किती आहेत माहिती आहे का? ग्रंथ 1500 कोटी ग्रंथ आहेत. आता मला सांगा त्याच्या प्राप्तीकरता एवढं पाठ करून कधी तो मिळायचा? कधी मिळणार? त्याला जर या गोष्टीनं जर आम्ही शोधायला लागलो, मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर परब्रह्मते, अउल्लेखनीय असा परमात्मा येतो, त्याला प्राप्त करण्यासाठी एक भाव भरपूर झाला. एवढा कधी पाठ करणार? वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. हरिपाठात ज्ञानोबा सांगताना सांगतात, काय सांगतात?
असोनी संसारी जीवा वेगू करी, या जीवाला गती दे, कारण वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदारी शास्त्राने हात वरती करून सांगितलं आम्हाला तो सापडला नाही. हो, भाग्यवान आहात या मनुष्य देहात आलात, या असोनी संसारी जीवे वेगो करी. एका भावाच्या वळणावर तो प्राप्त होतो, पण त्या माहिती करता, त्याच्या प्राप्ती करता एवढे ग्रंथ, एवढे वेद, एवढे शास्त्र, एवढं निर्माण झालं. लाखो कीर्तनकार आहेत, लाखो उपदेशकार आहेत, तरी बी तो कळे ना. बरं सांगताना सांगतायत काय, आत बाहेर तोच आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे. मग एवढं अवडंबर का मांडतोय आम्ही? का करोडो रुपये खर्च करून उत्सव करतोय? का सापडत नाही तो? आमच्याकडे बाकी सगळं आहे, सत्ता आहे, पद आहे, पैसा आहे, ऐश्वर आहे, धन आहे, लौकिक आहे, मान आहे, सन्मान आहे, पण एकच गोष्ट नाही, भाव. रावणाकडे पद होतं, सत्ता होती, संपत्ती होती, ऐश्वर होतं, 14 चौघड्याचं राज्य होतं, नाही का, विभूत्या सत्यात होत्या, सगळं होतं. एवढंच नव्हे, ज्ञान बी होतं. त्याच्यासारखं ज्ञानी कोणी नव्हतं, लक्षात ठेवा. तरी देखील हो, देवाला विरोधात जावं लागलं, देवाला त्याला संपवावा लागला. का? एकाच गोष्टीची कमतरता होती, अहंकारानं बरबटलेल्या रावणाला भावाची कमतरता होती. पण शबरीकडे यातलं काहीच नव्हतं. पण शबरीकडे एक गोष्ट होती, कोणता? भाव. म्हणून भगवंताला ताटकळत उभं राहावं लागलं. बघा, देवाचं मोजमाप करण्यासाठी डिग्रीची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, ऐश्वर्याची गरज नाही, तपश्चर्याची गरज, कशाची गरज नाही. प्रामाणिकपणे सांगतो, एकाच गोष्टीची गरज आहे, भाव. धनगराची बापले दोघं जण मेंढर चारत होते. त्यांचा पोशाख, त्यांचा अवतार असा होता, एकच लंगूट आणि खांद्यावर एक गोंगड. बाप एका बाजूला मेंढर चारत होता, पोरगा एका बाजूला मेंढर चारत होता. आणि पुढनं रस्त्यानं एका पंडिताची मिरवणूक चालली होती. लय शिकलेला पंडित होता, विचारील त्या प्रश्नाची उत्तर द्यायचा तो पंडित. विचारील त्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत, कुठलं वाचलं नाही असं नाही. एका गावात त्याचा रात्री कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपून दुसऱ्या गावी निघाला होता. ढोल ताशे दमामे नगारे झांज पथक टाळ मृदंग अशी त्याची मिरवणूक चालली होती. कोणाची? पंडिताची. त्या पोराने ती मिरवणूक बघितली आणि बापाला हाक मारली, अरे भाऊ. त्यांची भाषाच तसली, कुणाची रे मिरवणूक हाय? बाप म्हणला, अरे पोरा, पंडित हाय पंडित. काय तू? पंडित हाय पंडित, विचारील त्या प्रश्नाची उत्तर देतो, लय शिकल्या चोकल्याला आई. पोरग म्हणला, अरे भाऊ, मला बी एक प्रश्न विचारायचा आहे. काय विचारायचं आहे? प्रश्न, प्रश्न नव्हे, प्रश्न विचारायचा आहे. बा म्हणला, विचार जा की. पोरग गेलं. हो, एकच लंगूट, खांद्यावर एक गोंगड, दिसायला जरा विचित्रच. असंच होतं, येडं ग बाळ. आणि ते मिरवणूक मध्येच पोरग गेलं. ते हो 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 हो, थांबा थांबा थांबा, मला बी प्रश्न पडलाय, मला एक प्रश्न विचारायचा आहे पंडिताला. हो पंडित, मला एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर देशील का? बाकीची जी पंडित शेजारी होती की नाही, त्या पोराला हा करायचा, चला म्हणा, तुला कळतं का? म्हणा, तुला का अक्कल आहे का? पंडिताला अडवतोस, प्रश्न विचारतोस, तुला कळतं? सरक बाजूला. तो म्हणला, मला प्रश्न पडला, विचारू दे की. विचारेल त्या प्रश्नाची उत्तर देतात म्हण. पंडित म्हणला, हा बरं बरं असू रे, हा बोल, काय तुझा प्रश्न, काय सांग. ते धनगराचं पोरगं खाली वाकलं. त्यानं हातात वाळू घेतली. हातात किती काय घेतली? वाळू घेतली. आणि पंडिताला म्हणला, पंडित आहे, ही वाळू किस्ते तेवढी मोजून जाऊ. पंडित म्हणला, तुला काय अक्कल आहे का? कधी ते कण कण मोजत बसून तुला सांगू? नको ते प्रश्न विचारतोयस. पोरग म्हणलं, पंडिता, तुला येतं का नाही तेवढं सांग.
अरे बाबा म्हणले ते कण आणि कण कधी मोजू म्हणले, तेवढा वेळ आहे का माझ्याकडं, तू वाळूच विचारतोस मला. पोरगा म्हणला तुला येतंय का नाही तेवढं सांग. पंडित म्हणला मला येत नाही बाबा, तू सांग. पोरगा म्हणलं किस्ती आहे, वंजळ बर आहे. किस्ती आहे, वंजळ बर आहे. हो हे तर्क, पंडित आहे, शिकलेला आहे, तर्क लावायला गेलं. ज्ञानोबाचं गोड प्रमाण आहे बघा. पृथ्वी हे परमाणूचा सुगाणा घ्यावा. पृथ्वी कशाने निर्माण झालेली आहे, कशाने बनलेली आहे, अणुरेणूनं बनलेली आहे. आता ती पृथ्वीचं माप काढायला का अणुरेणू मोजत बसता का? तसं देवाबद्दल तर्क वितर्क लावणं किती चांगलं आहे, किती सत्य आहे मला सांगा बरं. गरजच नाही, जेवढा भाव तेवढा देव. ज्ञानोबरायांचा आजच्या अभंगातला दृष्टिकोन तोच आहे. काय? योगी या दुर्लभ तो म्या देखील असा जणी. योगी काय करतात? योगाच्या माध्यमाने योग याग व्रत वैकल्य जप तप कर्म है का, पूजा पाठ, हो उपास तापास या माध्यमाने त्याला प्राप्त करायला निघालेत. पण त्यांना जो प्राप्त झाला नाही, योगी यांच्या ध्यानी ध्याताना थोडसी, त्यांना जो प्राप्त झाला नाही तो म्या देखील असा जणी. 3 अवस्थेपैकी समाजातल्या 2 अवस्था सांगितल्या, एक बद्ध एक जिज्ञासू आणि तिसरा राहिला तो मुमुक्षु. मुमुक्षत्व आल्याशिवाय तो कळणार नाही. एक दृष्टांत देतो. एक जण वाळवंटात चुकला. विस्तीर्ण वाळवंट होतं. मेचा महिना होता. ऊन मी म्हणत होतं. पाय भाजत होते, अंगाची लाही लाही झाली आणि प्रचंड तहान लागलेली. त्याला जर तासा 2 तासात पाणी मिळालं नाही तर तो मरणार, एवढी त्याची अवस्था बिकट झालेली त्या बिचाऱ्याची. तो वाळवंटात पाणी शोधत होता. कोसो दूर एकही घर नव्हतं. काय करावं कळेना. चालत 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 निघाला. लांब दूरवर एक झोपडी दिसली. झोपडी दिसल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला, ज्यावर ती झोपडी आहे त्यावर तिथं कोणीतरी राहत असावं, आणि ज्यावर ती कोणीतरी राहते त्यावर तिथं पाणी असावं. त्या आशेनं तो बिचारा हो कसा बसा जीव मुठीत धरून तिथंपर्यंत पोचला. अहो झोपडीच्या दारात जाऊन लिटरली पडला तो अक्षरशः. इतका तो क्षीण झालेला होता. रांगत रांगत झोपडीत गेला. ज्या पाण्याची तो वाट पाहत होता, अपेक्षा होती, त्यानं इकडं तिकडं पाहिलं तर झोपडीच्या डाव्या बाजूला थंडगार पाण्यानं भरलेला माठ त्याला दिसला. समोर त्या झोपडीचा मालक बसला होता. त्या मालकाला म्हणाला, तुमच्या पाया पडतो, मला 2 घोट पाणी द्या. मला जर तुम्ही पाणी दिलं नाही तर माझा जीव जाईल, कृपा करा माझ्यावर, मला पाणी द्यावं, तुमच्या पाया पडतो. झोपडीचा मालक म्हणला, अरे बाबा कशाला गडबड करतोय, बस जरा, पाणी कसं तयार होतं ऐक. H2O, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, हे 2 रसायने एकत्र केले की पाणी तयार होतं. तुला त्याचं गणित माहिती आहे का? हायड्रोजन 40%, ऑक्सिजन 60%. ही दोन्ही एकत्र केली आणि एका चंचोपात्रात ती दोन्ही रसायन मिक्स केली की मग ते पाणी तयार होतं. त्याला वेळ लागतो 2-3 तास. तो म्हणला, तुझं ज्ञान पेटव, पाणी दे. अवजी बाबा काय पाहिजे? पाण्याबद्दलचं ज्ञान पाहिजे का पाणी पाहिजे? अशा वेळेला पाणी पाहिजे ना. अर्थ कळला का? तसा संत महात्म्याने तुम्हाला मला सांगताना सांगते, बाबा रे तुझं नको ज्ञान, मी भक्त तू देव ऐसे करी, तुझ्या ज्ञानाची मला गरज नाही. आणि भगवंतानीच अर्जुनाला उपदेश करताना इतका सुंदर केलाय, अर्जुना जरी न कळे माझे ज्ञान तरी न सांडावे माझे स्मरण, माझ्या स्मरणे ज्ञान होयतया. माझं स्मरण चालू ठेव, माझ्यावर जीवापाड प्रेम कर, माझ्यावर माझी भक्ती कर, बाकी काही करायची गरज नाही, तू माझाच आहेस. आणि भक्ती देखील असावी कशी हे महत्वाचं आहे. मुमुक्षत्व, बाकीच्या गोष्टीची गरज नाही, तू पाहिजेस. राधेनं जे प्रेम केलं ना देवावरती, हे बघा
देवाचं आणि राधेचं दृढ नातं असायला कारण आहे. इतर देवतांमध्ये पाहायला गेलं ना तर राधेचं आणि कृष्णाचं नातं दृढ आहे. त्याच्या पाठीमागचं कारण राधेनं जे देवावर प्रेम केलं होतं ना ते अनकंडिशनल प्रेम केलं होतं. तुमचं आमचं प्रेम आहे कंडिशन ठेवून, अटी घालून, शर्ती घालून. देवा एवढी एवढी देणगी देतो, एवढं एवढं काम कर. हे तर ओशोनी तर इतकं सुंदर प्रेमाची व्याख्या केलेली आहे. मुमुक्षू कसं प्रेम करतो? अनकंडिशनल लव्ह इज नॉट अ फिलिंग, इट्स अ डिसिजन. विना अटीचं विना शर्तीचं प्रेम ह्या भावना नाही आहेत. आंधळेपणानं प्रेम केलेलं नाही, तो घेतलेला निर्णय आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगू, कोणताही स्वार्थ न ठेवता, अपेक्षा न ठेवता, शर्त न ठेवता, अटी न ठेवता केलेलं प्रेम टिकवता येत नाही. बाकीचं प्रेम टिकतं, बाकीची नाती टिकतात. बापाचं, पोराचं, आईचं, मुलाचं, पतीचं, पत्नीचं, भावाचं, बहिणीचं, मित्राचं, हे नाते टिकतात का? या नात्यामध्ये व्यवहार आहे. व्यवहार जिथं व्यवहार आहे तिथं नाती टिकतात. पण जिथं व्यवहारच नाही, जिथं लाभ नाही, जिथं फायदा नाही, अशी नाती टिकवणं खूप अवघड आहे. आणि ही नाती टिकवतं कोण? तर आईशा कळवळ्याच्या जाती करी लाभाविण. अहो खूप अवघड आहे. लाभाविण प्रीती करणं, लाभाविण प्रेम करणं. राधेने जे देवावर प्रेम केलं तर लाभाविण प्रेम केलं, अपेक्षा न ठेवता प्रेम केलं, विना अटीचं, विना शर्तीचं, विना तक्रारीचं, विना मागणीचं, विना अधिकाराचं. आणि म्हणून तर देव राधेच्या प्रेमात पडला. माझं बोलणं कळते का? कोडा असं पडलं की राधेनं निस्वार्थ प्रेम केल्यामुळं, समर्पणाच्या भावनेनं प्रेम केल्यामुळं देवाला कोडं पडलं. तर हिला काय देऊ? मागणारा जो भक्त असतो ना त्याची इच्छा पूर्ण करून देव ऋणातनं मुक्त होतो. पण न मागणाऱ्या भक्ताच्या ऋणात देव अडकून पडतो. त्याला कोडं पडतं. आता काय देऊ? काय देतो माहिती आहे का देव? राधेसारखं प्रेम जो जो करतो ना देवावर, देव त्याला काय देतो ऐका. देवाची इस्टेट बघा काय आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या विदू बोले, मी हलविल्या प्राण हलवजू जगाशी चालिता. पर्वते बैसकेनं सांडावी, समुद्र मर्यादानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. ब्रह्मांड ज्याच्या सत्यता आहे, सृष्टी ज्याच्या सत्यता, सूर्य चंद्र ज्याच्या आज्ञेत आहेत, ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा मालक तो आहे. आणि ज्यावेळेला मालकाला प्रश्न निर्माण होतो या भक्ताला काय देऊ, एवढी इस्टेट असताना प्रश्न पडतो का? बरं का पडतो? ह्याच्यापेक्षा भक्ताची किंमत जास्त आहे देवाला. मग देव काय म्हणतो माहिती आहे का? ह्या इस्टेटचा त्यालाच मालक करून टाकू. बाप इस्टेट जमा करतो, पण पोरग जर निष्ठावान निघालं, पोरग जर प्रेमळ निघालं, पोरग जर स्वामीनिष्ठ निघालं, पितृनिष्ठ निघालं, तर बाप काय करतो माहिती आहे का? आपल्या आधी पोराचं नाव लावतो आणि इस्टेटचा मालक करतो. माझं बोलणं कळते का? तसं देवानं काय केलं माहिती आहे का? आपल्या आधी राधेचं नाव लावलं, सगळ्या इस्टेटचा मालकच तिला करून टाकला. म्हणून कृष्ण राधा कोण म्हणून हाक मारत नाही. काय म्हणतात? राधा कृष्ण. एवढंच नव्हे, आपल्या महाराष्ट्रात राधा कृष्ण म्हणतात, पण उत्तरामध्ये कृष्णाचं नावच घेत नाहीत. राधे राधे. देवाला महत्वच नाही, भक्तालाच महत्व आहे, भक्तालाच किंमत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून देव देतो पण कधी न मागता. आणि देव प्रेम कधी करतो? राधेनं काहीच मागितलं म्हणून प्रेम केलं. जरा तार्किक असतात का नाही? तर्क लावणारी, मगाशी सांगितली तशी, संदेह, संशयी. काय म्हणले महाराज? सगळं ठीक आहे, हे कुठल्या तत्वात बसते? घरात रुक्मिणी असताना कृष्ण राधेवर प्रेम करतोय, असं कुठं असतं का? भावंडांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कृष्ण ही व्यक्ती नाही, राधा ही व्यक्ती नाही. मग काय आहे? ह्या अवस्था आहेत. कुणाच्या? जीवाच्या, तुमच्या आमच्या अवस्था आहेत या. राधा ही काय अवस्था आहे? परमात्म्याच्या ओढीनं जिचा प्राण निघालाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेचं नाव राधा आहे. आणि ती अवस्था प्रत्येकाच्यात निर्माण होऊ शकते जर त्याच्याबद्दल प्रेम असेल तर.
आणि कृष्ण काय अवस्थाच आहे. कुठली अवस्था आहे? तीच राधा, तोच भक्त ज्या वेळेला प्राणपणाला लावून बाकीच्या गोष्टी टाकून समर्पण भावनेनं त्याचा होतो. राधानी कृष्ण, भगवंतनी भक्त, जीव आणि शिव दोन्ही एकत्र नांदतात. त्याच जीवाची अवस्था म्हणजे कृष्ण आहे. इथं बसलेला प्रत्येक जण कृष्ण होऊ शकतो. इथं प्रत्येक जण बसलेला राधा होऊ शकतो. मग काय मंडळी मंत्री महाराज, राधा अवस्था आहे, कृष्ण अवस्था आहे, मग रुक्मिणी कोण आहे? रुक्मिणी बी अवस्थाच आहे. रुक्मिणी कुणाची अवस्था आहे? रुक्मिणी ही मागणाऱ्या भक्ताची अवस्था आहे. कारण लग्न बघा, राधेनं देवावर प्रेम केलं होतं आणि रुक्मिणीनं देवाबरोबर लग्न केलं होतं. लग्न म्हटलं की अटी आल्या, शर्त आली, मागण्या आल्या, बरोबर आहे की नाही? मौल्यांनो, तुम्ही मुलगा बघायला जाताना अटी घेऊनच जाता ना. मुलगा शिकलाय का? 1.5-2 लाख पगार आहे का? बँक बॅलन्स आहे का? 4 चाकी आहे का? पुण्या मुंबईच्या ठिकाणी फ्लॅट आहे का? बंगला आहे का? चौकशी असतेच ना. त्या पोराचे आईबाप मेलेत का जिवंत आहेत? ते तुम्ही काय समजायचं समजा, पण मी आटी सांगतोय. आटी घेऊनच जातो ना आम्ही. लग्न म्हटलं की आटी आल्या. तसं देवाला मागणारा जो भक्त आहे ना, ही रुक्मिणीची अवस्था आहे. रांगेत उभं राहते, देवा हे दे, देवा ते दे, अमकं दे, तमकं दे. आपली गंमत काय माहिती आहे का? रुक्मिणीसारखी तुमची अवस्था कशी आहे बघा. आम्ही जसं दुकानात जातो, 50 रुपये देतो ना, अर्धा किलो डाळ घेऊन येतो. म्हणजे दुकानात गेल्यासारखा व्यवहार. देवळात बितासाच 20-25 रुपयाचा नारळ घेऊन जातो, देवाच्या पायावर फोडतो. देवाच्या पायावर नारळ फोडत असताना उडालेला खोबऱ्याचा तुकडा कुठं पडला हे आधी ध्यानात ठेवतो. फोडलेल्या नारळाची दोन्ही बकलं पहिल्यांदा पिशवीत ठेवतो आणि उडालेला खोबऱ्याचा तुकडा हुडकून आणतो. मग देवाच्या पायावर ठेवतो आणि मग आमचं देवाबरोबर डील सुरू होतं. डील कळलं का? कंपनीमध्ये डील चालले बघा मोठे, तसे आम्ही देवळं म्हणजे कंपनीचं ऑफिस समजले आणि डील सुरू होती आमची. दाजी काय सुरू होती? देवा, हो माझं लग्न होईना, लग्न कर. पोटाला पोर होईना, मुलगा दे. नवऱ्याची दारू सुटू दे, बायको नांदू दे, बँक बॅलन्स वाढू दे, दारात 4 चाकी येऊ दे, नोकरीत प्रमोशन मिळू दे, बंगला पूर्ण होऊ दे. बेट्या दिलायस खोबऱ्याचा तुकडा आणि मागतोस काय? काय देऊ? काय भोपे आहे? आम्हाला हेच काय कळत नाही. बरं मागतोय कुणाला? बरं देतोय काय आणि मागतोय काय? चुकून जर गाडी अडवली ट्रॅफिक हवालदारांना तर तो 500 रुपयाचा आठपणा झालाय आजकाल. आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर आम्ही देवाला जिंकायला निघावलं. कमाल झाली आपली. ही अवस्था रुक्मिणीची अवस्था आहे. देव लांबनच बघतं. रांगेत उभं राहिली की लांब आली पिढा मागायला. म्हणून देव राधेच्या प्रेमात पडला होता. राधेसारखं निस्वार्थ प्रेम जो जो भक्त करतो ना, देव त्याच्या प्रेमात पडतो. लक्षात ठेवा. आता ही कथा सांगितली मी राधेची, कृष्णाची, रुक्मिणीची. आपण मंडळी लगेच कृष्ण व्हायला जाऊ नका. माझं बोलणं कळतंय का? नाही म्हणले महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बायको लय कजाग, लय ताप दिलाय बायकोनं. म्हटले सारखी किरकिर बघा. आणलं का वैताग आलाय. कधी कधी असं वाटतं आपल्याला बी एक राधा असावी. कृष्णानो ठीक आहे, अपेक्षा ठेवा राधेची, पण आपल्या रुक्मिणीनं कुठला कृष्ण हुडकू नये म्हणजे बरं. ती परमिशन द्या. बरोबर आहे का भाऊजी बाबा? समान नागरिक आहेत, समान अधिकार आहेत. तुम्हाला राधा पाहिजे, त्यांना बी कृष्ण पाहिजेच का कोणतरी. त्यामुळे ते देवापुरतच तो दृष्टांत ठेवूया. कारण त्यानं करंगळीवर गोवर्धन उचलला होता, त्याची बराबरी करायला जाऊ नका. त्यानं करंगळीवर गोवर्धन उचलला होता. आपल्याला 5 किलोचा ढेकूळ आठवत नाही. शांत बसावं आणि आपल्याच बायकोला राधा समजावी आणि संसार करावा. का? ज्ञानोबरांच्या जवळ मुमुक्षत्व आहे, त्याग आहे. ज्ञानोबरांनी चांगदेव 65 लिहिले, अमृत अनुभव लिहिला, ज्ञानेश्वर लिहिले, हरिपाठ लिहिला, अभंग गाथा लिहिली, पंचरत्न गीता लिहिली.
जगाच्या कल्याणासाठी काय काय करावं ते केलं. पण एवढं सगळं करून देखील सगळं बाजूला केलं आणि एका भक्तीच्या माध्यमानं त्याला प्राप्त केला. कारण ज्ञानोबरांना माहित आहे हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान हे साध्य नाही, ज्ञान हे साधन आहे. ज्ञान हे काय आहे? भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे. आजकाल झालंय उलट. ज्ञान झालं म्हटलं की आम्हाला वाटतं आम्हाला देव कळाला. अरे कुठं देव कळाला? काकत मांजरेल तुझ्या. जरा 4 अभंग पाठ झाले सांगायला आलं की अरे भक्ती कुठं आहे? ताळाताळी लोपला नाद अंगो अंगी मोराला छंद भोग भोगिताटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. परमार्थाचा मूळ पाया सांगितलाय ज्ञानोबरायांनी. काय सांगितलंय? ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. योग्यांच्या नादाला लागू नका. योगी ज्ञानाच्या माध्यमाने त्याला प्राप्त करायला जातील, योग याग विधीनं प्राप्त करायला जातील, जपतपाच्या माध्यमाने प्राप्त करायला जातील. बाप जन्मात त्यांना सापडलेला नाही. सापडलाय फक्त एकाच गोष्टीनं, भाव बळे आकळे आणि भावे विण देव. संपला विषय. भूमिका समजून घ्या. योगी या दुर्लभत्व म्या देखिला असा जणी, पाहता पाहता मना नपुरे धणी. पुढं म्हणतात देखिला देखिला माये देवांचा देव, विठला संदेह निमाले दुजेपण. दुजेपण म्हणजे द्वैत. जोपर्यंत द्वैत सरत नाही तोपर्यंत तो परमात्मा कळणार नाही. आणि मगाशी सांगितलं अनेक संप्रदाय निर्माण झाले, अनेक धर्म निर्माण झाले, अनेक वर्ण निर्माण झाले, अनेक पंथ निर्माण झाले. हो, प्रत्येकाने आपापला देव वेगळा मांडला, आपापले मार्ग वेगळे केले, विचार वेगळे केले, आचार वेगळे केले, आहार वेगळे केले. हो, हे सगळं करत असताना जरूर करावं, वादच नाही, वादच नाही, जरूर करावं. बरं, हे आत्ताच नाही निर्माण झालेलं, ज्ञानोबरायांपासून चालत आलेलं आहे. हे गीता पहिल्यांदा लिहिली कुणी तर व्यासानी. आणि व्यासानी लिहिलेल्या गीतेवर पहिलं भाष्य कोणी केलं तर आद्य शंकराचार्यांनी. ज्ञानोबरांनी एवढं साहित्य निर्माण केलं पण आधाराशिवाय नाही निर्माण केलं. त्याने आधार घेतला. कुणाचा आधार घेतला? आद्य शंकराचार्यांचा. आणि कुणाचा आधार घेतला? ज्ञानोबरायांच्या जीवनावरती, ज्ञानोबरायांच्या अभ्यासावरती, ज्ञानोबरायांच्या साहित्यावरती आणखीन एकाचा परिणाम जाणवतो. तो मार्ग आहे शैवगामी. आला विषय म्हणून सांगतो. 850व्या शतकामध्ये शैवगामी पंथाला, त्याचे अध्वर्यू त्या शैवगामी पंथाचे जन्मदाते वसुगुप्त आहेत. आणि वसुगुप्ताने त्यावेळेला एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे शिवदृष्टी. आणि शिवदृष्टी या साहित्याचा ज्ञानोबरांच्यावरती परिणाम आहे आणि आदि शंकराच्या साहित्याचा ज्ञानोबरावरती परिणाम आहे. आणि या सगळ्यांचा अभ्यास करून मग ज्ञानोबरांनी अलौकिक असं साहित्य मांडलं. मला तेच म्हणायचं आहे, मार्ग अनेक आहेत, पंथ अनेक आहेत. पण कुठला पंथ श्रेष्ठ आहे? जिथं अद्वैताची मांडणी केली जाते, जे राजयोगी मार्गाने जो आलाय तो. शिवाला प्रश्न पडला बघा, त्या काळी वेदाचा नियम काय होता? वेद सांगायचा ब्रह्म वेगळा आणि माया वेगळे आहे. वेद सांगायचा त्यावेळी. हो, तेव्हापासून वेद आहे, त्याच्या आधीपासून वेद आहेत. वेद म्हणायचं ब्रह्म वेगळं आहे, माया वेगळं आहे. ब्रह्म हे निष्क्रिय आहे, माया सक्रिय आहे. मग मायेनं काय केलं? निष्क्रिय ब्रह्माला आपल्याकडे ओढला, त्याच्याबरोबर संसार केला आणि सृष्टीला जन्म दिला. हे वेदाचं म्हणणं आहे. सांख्य मार्गी त्यावेळेला होता. सांख्य मार्गी काय म्हणायचे? प्रकृती आणि पुरुष. इकडे वेद म्हणायचा ब्रह्म आणि माया, आणि त्याचं वेगळं नाव दिलं प्रकृती आणि पुरुष. जसं वेदाचं म्हणणं तसं सांख्याचं म्हणणं होतं. प्रकृती ही चंचल आहे, पुरुष अचल आहे. प्रकृती सक्रिय आहे, पुरुष निष्क्रिय आहे. व प्रकृतीने काय केलं? पुरुषाला आपल्याकडे खेचला आणि संसार केला आणि या सृष्टीला जन्म दिला. म्हणजे मांडताना वेगळं वेगळं मांडलं. ज्ञानोबरायांचं जे तत्वज्ञान आहे ते अद्वैत काय ते कारण सांगतो तुम्हाला मी. हे शैवगामी पंथामध्ये शिव आणि शक्ती दोन्ही एकच आहेत, नाव वेगळे आहेत. ब्रह्ममाया, प्रकृती पुरुष, शिव आणि शक्ती.
शिवगामी पंथामध्ये शिव आणि शक्ती मांडली. शिव आणि शक्ती मांडत असताना शिव आणि शक्ती दोन्ही एकच आहेत. बीजाची झाली तरू भांगराचे अलंकारू तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. शिव शक्ती काय आहे? शिवाचा विस्तार आहे. ऐकून घ्या, शक्ती काय आहे? शिवाचा विस्तार आहे. आणि शिव काय आहे? शक्तीचा धर्म. दोन्ही फरकच नाही. अलंकार सोनं आहे, सोनंच अलंकार आहे. अलंकार सोन्यानं अलंकाराचं रूप धारण केले. अलंकारातनं सोनं वजा केलं तर अलंकार शिल्लक राहील का? नाही. म्हणजे अलंकार देखील सोनंच आहे, सोनं देखील सोनंच आहे. तसं शिवही आणि शक्ती दोन्ही एकच आहेत. फरक काहीच नाही. अवजी बाबा डोळे दोन आहेत, दृष्टी एकच आहे ना. डोळे दोन आहेत, दृष्टी एकच आहे. का डावा डोळा उजव्या डोळ्याला म्हणतो तो उजवीकडचं बघ मी डावीकडचं बघतो म्हणतो का? ओठ दोन आहेत, शब्द एकच बाहेर पडतोय. तसं शिव पार्वती जरी वेगळे असले तरी मांडताना बघा चित्रकाराने देखील कसं संकल्प छान मांडलेला आहे. शिवानी पार्वतीला मांडताना वेगवेगळं मांडलेलं नाही. अर्ध नारी. ब्रह्म आणि माया मांडताना राम आणि सीतेला जवळ जवळ उभी केलेली आहे, पण चिकटून दिलेलं नाही. प्रकृती आणि पुरुषाला मांडताना राधा कृष्णाला एकत्र केलेलं आहे. हो, जवळ निकट केलेलं आहे. पण शिव आणि पार्वती मांडताना मात्र दोन्ही एकरूप मांडलेले आहेत. आणि त्याच पंथाचा परिणाम, त्याच विचारांचा परिणाम ज्ञानोबा माऊलीवरती कसा पडला? शिव पार्वतीला सागराच्या मध्यभागी हे ज्ञान देत होते. ते तारू म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. पार्वती जसं जसं तुझ्यात दररोज नवीन नवीन रूप पाहायला मिळावं तसे या गीतेमध्ये मला पाहायला मिळालं. आणि गीतेचा परिणाम, त्या तत्वज्ञानाचा परिणाम माझ्यावरती झाला. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये शांती आली. आणि हे ज्ञान पार्वतीला सांगत असताना माशानं ऐकलं. तेची प्रेममुद्रा गोरक्षादी दिली. पुढं पूर्ण कृपा केली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य. तेच ज्ञान कुठपर्यंत आलं? माऊलींपर्यंत. म्हणजे जे शिवानं पार्वतीला जे सांगितलेलं ज्ञान आहे ते अद्वैत ज्ञान ज्ञानोबरायांपर्यंत आलं. याचा अर्थ शैवगामी पंथाचा परिणाम ज्ञानोबरायांवरती झाला. पंथ अनेक आहेत, मला त्याबद्दल दुमत नाही. पण अनेक पंथांचे अनेक द्वैत जर असतील तर उपयोग नाही. मार्ग जरी वेगळे असले तरी तत्व एकच पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंतई. हो, हा दृष्टिकोन पाहिजे. आणि त्यामध्ये सर्वात अग्रेसर कोण आहे तर तो आपला वारकरी संप्रदाय आहे. सर्व पंथ, जात, वर्ण, धर्म सगळी एकत्र गुणागोविंदांना आणतात. कळतच नाही कोण कुठला आहे. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा जो विचार मांडलाय तो का मांडलाय, कसा मांडला? वेदानं घोटाळा काय केला माहिती आहे का? वेदाला चिमटा काढला ज्ञानोबरायांनी. वेदांनी एकच ठरवलं, एकच वर्ण श्रेष्ठ आहे, बाकीचे वर्ण चुकीचे आहेत. हो, वैश्य, शूद्र, क्षत्रिय आणि स्त्री यांना हे ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार नाही. ज्ञानोबरायांनी वेदाचे कान धरले. हे तू सांगू नकोस आम्हाला. अलग लक्षात. अरे कवाड उघडली ज्ञानाची आणि सगळ्यांना तो अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. हो, भूमिका समजून घ्या. आणि त्या ज्या संप्रदायाची ते अद्वैत आहेत, तुकोबा, ज्ञानोबा, तुकोबांनी काय केलं? वेद होता तो अभंगाच्या रूपातच मांडलाय. अभंगाच्या रूपानंच वेद मांडलेला आहे. तुकोबांना बराच विरोध झाला. तुला एवढ्या सोप्या भाषेत कोणी वेद मांडायला सांगितले? तुला कोणी अधिकार दिला? धर्मपीठासमोर त्यांची वल्गना झाली, त्यांचा अपमान झाला. एवढं सोपं केलं तुकोबांनी, एवढं सोपं करून ठेवलं होतं की हो यांचं पितळ उघडं पडायला लागलं धर्मपीठवाल्यांचं. तुकोबांनाच गीता गाथा बुडवायला लावली, त्यांनाच बुडवायला लावली. पर्याय नव्हता. तुकोबांना बुडवावी लागली का? त्यांचं वर्चस्व अधिक होतं. गाथा तुकोबांनी बुडवली. आणि काय मंडळी उगीच त्याच्यावरती वेगवेगळी मतं निर्माण केली. पुन्हा 13 दिवसानंतर त्या गाथावर आल्या. जळी उद्गा सहित वया तारिल्या जैस्या लाया. असं होऊ शकत नाही.
मी थोडंसं स्पष्ट बोलतो, असं होऊ शकत नाही. अहोजी बाबा, तुम्ही लिहिलेली वही, पूर्ण लिहिलेली वही पाण्यात एक तासभर बुडवून ठेवा, काय अवस्था होईल? काय अवस्था होईल? अक्षरं जातील, कागद फाटतील, सगळं होईल. हो, काय शिल्लक राहणार ना. मग 13 दिवस ती गाथा पाण्यात कशी राहू शकेल? अहो, तुकोबराने एकूण अभंग किती लिहिले माहिती आहे का? 4,01,34,000 अभंग तुकोबराने लिहिले. त्यांच्या मुखाने त्यांनी सांगितले 4,01,00,000 लक्षाचा शेवट 34,000 स्पष्ट सांगितले. वेदाचे अभंग केले, श्रुतीपर द्वादश संहितेचे निघट निरुक्त आणि ब्रह्मसूत्र अवतार सहस्र उपग्रंथ. अभंग हे कोटी भक्तीपर झाले, ज्ञानपर केले तितुकेची. हो, 75 लक्ष वैराग्य वर्णिले, नाम ते गायले तितुकेची. 60 लक्ष केली देवाशे करुणा, कर्मकांड जाणा 1 लक्ष. 12,000 स्वात्मानुभव एव जाण सर्व संख्याईची. ऐसे हे अभंग झाले से भुतळी 5 अंतराळे पत्रिकेची. 34,000 लक्ष कोटी 1,5 सांगून या 7 गेला तुका. मग 4,500 अभंग कसे लागले हाताला? गाथा जर परिपूर्ण आली असेल तर 4,500 अभंग कसे? 4,01,34,000 अभंग का लागले नाहीत? त्याच्या पाठीमागचं कारण आहे भावंडांनो, तत्कालीन समाजामध्ये तुकोबऱ्यांचे अभंग प्रत्येकाच्या मुखात मुखोद्गत होते. मुखोद्गत असलेले अभंग पुन्हा एकत्र केले, त्याचे 4,500 अभंग झालेत. मला सांगायचं काय भावंडांनो, काय भुरसटलेल्या रूढी, परंपरा, विचार, वेदात अडकलेले काही जीव, हो, वर्णात अडकलेले काय जीव, अधिकारवाणीने बोलणारे काय जीव, त्यांनी वेगवेगळी मागणी निर्माण केली. त्या अव्यक्ताचं दर्शन न देता, अव्यक्ताला समजून न सांगता वेगवेगळंच मांडलं. तुकोबराने, ज्ञानोबराने ते हाणून पाडलं. आणि म्हणून त्यांच्या साहित्यामध्ये क्रांती दिसते. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबरा तेच सांगतात, योगी या दुर्लभत्व म्या देखीला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धणी. देखिला देखिला माये देवांचा देव, पिटला संदेहुनी माले तुझे पण. अनंत रूपे अनंत वेशे देखिला आम्ही त्यासी, बाप रखुमा देवीवरू खुण बाणली कैसी. देखिला देखिला माये देवांचा देव, पिटला संदेहुनी माले तुझे पण. भावंडांनो, एक दृष्टांत देतो विवेकाच्या दृष्टीचा. अनंत रूपे अनंत वेशे देखिला आम्ही त्याशी. कुठल्या दृष्टीनं अनंत रूपात अनंत वेशात देवाला पाहता येतं? हो, ती दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी आहे. तुकोबरा सुद्धा पांडुरंगाला पाहताना विवेक दृष्टीने पाहतात. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, हा त्यांची विवेक दृष्टी आहे. आणि पांडुरंग कुठं उभा आहे तर विवेकाची वीट आत्मा पंढरी रावणी, जेथे तेथे देव ठसावला. एक दृष्टांत देतो विवेकाचा आणि पूर्णविराम देतो. का बुद्धिबळाचा खेळ कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा बरं जरा. अरे देवा, थोडीच आहेत वाटतं. म्हणजे खेळाबद्दल माहितीच नाही. त्या खेळाबद्दल का, त्या खेळाबद्दल बुद्धीचंच बळ कमी पडले. जैसा खेळ बुद्धी बळ, राजा प्रधान गज दळ, अवघे काष्टची केवळ, उरली ती स्वरूपस्थिती. बघा, ज्याला माहित आहे त्याचं ठीक आहे, ज्याला माहित नाही त्याच्यासाठी सांगतो. 8 64 घरं असतात एका पुठ्ठ्यावरती. काळी पांढरी नावाची 64 घरं असतात. पहिल्या रांगेत राजा असतो, प्रधान असतो, उंट असतो, म्हणजे प्रधान म्हणजे वजीर, राजा असतो, वजीर असतो, उंट असतो, घोडा असतो आणि हत्ती असतो पहिल्या रांगेत. दुसऱ्या रांगेत कोण असतात? प्यादी. बरोबर आहे. उंटाची चाल कशी? माऊल्यानं बोला. तिरकी. हत्तीची चाल सरळ. घोड्याची चाल अडीच घर. वजीराची चाल चौफेर. घोड्याची चाल सोडून कसाबी. बरोबर ना? ह्या चाली त्या खेळातल्या नाही आहेत, ह्या चाली तुमच्या आमच्या आहेत. लई चालीचा आहे आम्ही. कोण सरळ चालीचा आहे, कोण तिरक्या चालीचा आहे, कोण खेकड्याच्या चालीचा आहे. बुद्धिबळातल्या चालीना तुमच्या आमच्या चाली बघूनच नेमलेले आहेत. लक्षात ठेवा.
आणि हा बुद्धिबळाचा खेळ राजकारणातले चालतो. कुठं चालतो? राजकारणात. बुद्धिजीवींना मला प्रश्न आहे, बुद्धिबळ खेळणाऱ्यांना मला प्रश्न आहे, त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा कधी मरतो का? मरतो का राजा कधी? तो चेकमेट होईल पण मरत. आणि चुकून जर मारायचा प्रसंग राजावर आला तर तो प्याद्याला मारील पण आपण मारणार नाही. कळलं का प्याद्यानो? लय भारी खेळ चालला बाबा, सगळीकडे बुद्धिबळाचाच खेळ आहे, काय पर्यायच नाही. आणि बीडमध्ये चालले ना, बुद्धिबळाचाच खेळ चालू आहे, खूप अवघड आहे. तर सगळ्यांना माहित आहे हो दोषी कोण आहे, पण तो राजा चेकमेटच होईना, मरण बी मरतेत फी आधीच. गंमत आहे नाही. असू द्या. राजकारण राजकारणाबरोबर भागवतातली ओवी मी का घेतली? जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ उरली ती स्वरूपस्थिती. आटीतटीचा खेळ चालू आहे दोन्ही बाजूनं. हो, कोण कुठं सापडतोय, कसा अडकतोय, कसा त्याला मी उडवतोय, कुठल्या मार्गाने संपवायचा, कुठला मार्ग अवलंबायचा. 3 तासाचा आटीतटीचा खेळ चालू आहे. 3 तासाचा खेळ संपला की दोन्हीकडच्या सोंगट्या एका डब्यात. बरोबर आहे का चुकीचं दाजी? दोन्हीकडच्या सोंगट्या. तसे ह्या बसलेल्या सोंगट्या आहेत का नाही, ह्या कार्यभागासाठी वेगवेगळ्या सोंगट्या आहेत. कोण बापाची भूमिका करते, कोण आईची करते, बहिणीची करते, भावाची करते, राजकारणाची करते, मंत्र्याची करते, वकिलाची करते, सगळे वेगवेगळे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला कार्यभाग झाला की ह्या सगळ्या सोंगट्या परमात्मा नावाच्या एका डब्यात जाणार आहेत. भूमिका समजून घ्या. आणि आपल्या आद्य दैवताचं नाव बी पांडुरंगा इतकं सुंदर आहे. का पांडुरंग म्हटले माहित आहे? त्या आद्य दैवताला ज्या रंगामध्ये सर्व रंग येऊन मिसळतात आणि ज्या रंगातून सर्व रंग निर्माण होतात त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. भूमिका समजून घ्या. आणि तो पांडुरंग, तो विठ्ठल ज्ञानोबा आहे म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी आणि बाप रखुमा देवीवरू दे ना दे ना दे दे ना दे दे दा दे दा दे दा हरे हा पांडुरंगा दा दे दर दे दे दा दे दा विठ्ठला कानोबा. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. 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 अनंत रूपे अनंत वेश देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेश देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. बाप रखुमा देवी बरुखुण बाळली कैसे. बाप रखुमा देवी बरुखुण बाळली कैसे. बाप रखुमा देवी बरुखुण बाळली कैसे. देखिला देखिला माये देवांचा देव. देखिला देखिला माये देवांचा देव. बाप रखुमा देवीवर पुन्हा बाणली कैसी. बाप रखुमा देवीवर पुन्हा बाणली कैसी. बाप रखुमा देवीवर खुण बाणली कैसी.
देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेहोनी माले तुझे पण तुझे पण तुझे पण रे तुझे पण विठ्ठला संदेहोनी मारे 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 तुझे पण देखिला माय देवाचा देव देखिला माय देवाचा देव किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले तीर्थ माझे उरले पायिकपण करविली तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. सर्व साथीदार बांधव या ठिकाणी सर्व उच्च ज्ञानी हो कीर्तनकार प्रवचनकार मंडळी देखील आलेले आहेत हो यांच्याही चरणी ही सेवा अर्पण करतो. अखेरीस दादा आई तुम्हालाही ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो.